जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परम मंगला गौरव तुला परमवत्सला. उभं असतानाच प्रार्थना करूया. त्या देवबापाचा आभार मानूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. मागील आठवडाभर त्याने आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला, आपलं संरक्षण त्याने केलं, आपली काळजी त्याने घेतली, आपल्या सर्व गरजा त्याने पुरविलेल्या आहेत. होय पवित्र देवबापा, तुझी स्तुती करीत, तुझ्या नावाला धन्यवाद देत, प्रभू तुझे आभार मानित आम्ही तुझ्या समोर येत आहोत. प्रभू पवित्र देवबापा, आम्ही तुझ्या दयेसाठी, प्रभू तुझ्या कृपेसाठी, पवित्र देवबापा तुझ्या सर्व आशीर्वादांसाठी आम्ही तुझे मनापासून आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. मागील आठवडाभर प्रभू तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केलास, आमचं संरक्षण केलंस, आमची काळजी घेतली. पवित्र देवबापा, आमच्या अनेक गरजा आहेत, आमचे अनेक प्रश्न आहेत, अडचणी आहेत, समस्या आहेत प्रभू, परंतु सर्व परिस्थितीमध्ये तू आम्हा सोबत राहतोस, आम्हा चालवितोस. प्रभू आम्ही तुझे मनापासून आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. पवित्र देवबापा, आज तुझ्या भक्तीची सुंदर संधी आम्हास दिली, त्याबद्दल देखील आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्या भक्ती मंदिरामध्ये प्रभू आम्ही सर्वजण तुझ्याकरिता एकत्र येत असताना तुझी उपस्थिती आमच्यामध्ये असू दे. पवित्र देवबापा, आमची दुर्बलता तू आठवतोस प्रभू, आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर, आमच्या चुकांची आम्हास क्षमा कर प्रभू, आम्हास शुद्ध कर. आणि पुन्हा आज या पवित्र वारी जेव्हा आम्ही तुझ्या भक्तीसाठी या ठिकाणी एकत्र येत आहोत, तुझ्या उपस्थितीने तू आम्हा सर्वांना आशीर्वादित कर. तुझ्या उपस्थितीमध्ये असणारे ते सर्व आशीर्वाद, तुझ्या उपस्थितीमध्ये असणारं ते आरोग्य आणि देवबापा त्या सर्व अद्भुत गोष्टी देवबापा तुझ्या लेकरांमध्ये तू कर, तुझ्या विश्वासणाऱ्यांमध्ये तू कर प्रभू. आणि आजची भक्ती तू आशीर्वादित कर. पवित्र देवबापा, आम्ही तुझे आभार मानित असतानाच प्रभू आम्ही आठवण करतो आमच्या त्या प्रियजनांची जे आज दुःखनाईत आहेत, बिछाण्यावर आहे, आजारी आहे, दवाखान्यामध्ये आहे, अशा प्रत्येकावरती तुझे हात तू ठेव. पवित्र देवबापा, तुझा स्पर्श करून उत्तम आरोग्य तू दे आणि आशीर्वादित कर.
जी तुझी लेकरं मार्गात आहेत त्यांनाही तू सुखरूप घेऊन ये प्रभू. पवित्र देव बापा, प्रत्येकाचं संरक्षण कर. पावसासाठी आम्ही तुझे आभार मानतो. आमची विनंती आहे या भक्तीच्या वेळेमध्ये आम्हास उत्तम प्रकारचं वातावरण तू दे प्रभू, आणि तुझं गौरव तू करून घे. आम्ही सर्वस्वी तुझ्या अधीन होतो. आजची सर्व भक्ती तुझ्या हातांमध्ये प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. गीत गात त्या प्रभू परमेश्वराला धन्यवाद देऊया, त्याच्या नावाला उंचावूया. आपल्या सर्वांना एक ख्रिस्त आला द्वारे तुझ्या हृदयाच्या हाके लागी त्याच्या कान देई. उपासना संगीतामधून 234 नंबरचे गीत. कान देती त्याशी बोलतो मधुर, उघड सत्वर दार तुझे. जे लोक त्या प्रेमळ प्रभूचं ऐकण्याकरिता आपली कानं त्याच्याकडे लावतात, त्यांच्याशी बोलणारा, त्यांना उत्तर देणारा, त्यांचं मार्गदर्शन करणारा तो प्रभू परमेश्वर आहे. परंतु कित्येकदा असं होतं ना की आम्ही व्यस्त आहोत, बिझी आहोत आमच्या रोजच्या सर्व गोष्टींमध्ये. थकला दमला उभा ठाकून या, वाट पाहून या ख्रिस्ता तुझी. आमच्या जीवनामध्ये असं कधीही न हो की आमचा प्रभू आमच्याशी बोलू इच्छितो, आमच्या हृदयाचं दार तो ठोकतो, परंतु आमच्याकडं
वेळच नाही. आम्ही व्यस्त आहोत, आम्ही आमच्या रोजच्या कामामध्ये बिझी झालेलो आहोत. आमची आवश्यकता आहे ज्या ज्या वेळेस आमच्या प्रभूला आमच्यासोबत बोलायचं आहे, आम्हाला सांगायचं आहे, आमच्यामध्ये काहीतरी त्याला घडवून आणायचं आहे, आम्ही नेहमी त्याच्यासाठी तयार असायला पाहिजे. आणखीन एक गीत गाऊया. उपासना संगीतामधून 111 नंबरचं जे गीत आहे, येशूचे नाम गोड फार दिनांना लागते. हे गीत गात पुन्हा एकदा प्रभूच्या समोर आपण जाऊया आणि त्याचे आभार आपण मानूया.
येशूचे नाम गोड फार दिनांना लागते. आम्हाला माहिती आहे की येशूचं नाव हे असं नाव आहे ज्या नावामध्ये आम्हाकरिता प्रत्येक गोष्टीचा पुरवठा आहे. या नावामध्ये आमच्याकरिता आरोग्य आहे. याच एका नावामध्ये आमच्या पापांची क्षमा आहे, आमचं तारण आहे. हेच एक नाव आहे ज्या नावामध्ये आम्हाला सर्व गोष्टींचा पुरवठा आहे. ज्यावेळेस आम्ही निराश आहोत, ज्यावेळेस आम्ही दुःखी आहोत, ज्यावेळेस आम्ही कष्टी आहोत, येशूचं नाव आम्हास शांती देणार आहे, आमचं सांत्वन करणार आहे, आम्हाला धीर, आम्हाला हिंमत देणार आहे. येशूचे नाम गोड फार दिनांना लागते, ते दुःखे भय अनिवार नाहीशी करीते. यावेळेस एक स्तोत्र वाचूया आणि आज आपल्याकरिता सरीना एक स्तोत्र वाचेल. सर्वांना सलाम. सलाम. स्तोत्रसंहिता 11. मी परमेश्वराचा आश्रय केला आहे, तर मग तुम्ही माझ्या जीवाला असे का म्हणता की तू पक्ष्याप्रमाणे आपल्या डोंगराकडे उडून जा. कारण पहा, दुर्जन धनुष्य वाकवीत आहेत, सरळ मनाच्यांना अंधारात माराव्यासाठी दोरीला तीर लावित आहेत. आधारस्तंभच ढासळले तर नीतिमान काय करिणार. परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे. परमेश्वराचे राजासन स्वर्गात आहे. त्याचे नेत्र मानवास पाहतात, त्याच्या पापण्या त्यास अजमावितात. परमेश्वर नीतिमानाला कसास लावितो, त्याला दुर्जनांचा व अतदायी माणसांचा वीट येतो. दुर्जनांवर तो पाशावर पाश टाकील. अग्निगंधक व दाहकवार यांचा प्याला त्यांच्या वाट्यास येईल. कारण परमेश्वर न्यायी आहे, त्याला नीतिमत्व प्रिय आहे. सरळ असलेल्यास त्यांचे दर्शन होईल. थँक्यू. परमेश्वर देव बाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करोत. स्तोत्र संहिता 11 सरेनाने आपल्याकरिता वाचलेला आहे आणि या स्तोत्राचा जो विषय आहे तो म्हणजे सरळतेने चालणाऱ्यांचा आधार. या स्तोत्रामध्ये स्तोत्रकर्ता जो आहे एक प्रश्न निर्माण करतो. वचन 3 मध्ये तो असं म्हणतो, आधार स्तंभच ढासळले तर नीतिमान काय करणार. आधार स्तंभच ढासळले तर नीतिमान काय करणार. या प्रश्नाला आपण एक आणखीन प्रश्न विचारू शकतो, नीतिमानाचा आधारस्तंभ कधी ढासळेल काय. कधीच नाही, कधीच नाही. आणि म्हणून लगेच चौथ्या वचनापासून स्तोत्रकर्ता जो आहे त्याचा जो सूर आहे, त्याचा जो कल आहे तो परमेश्वराकडे वळतो आणि तो याची आठवण करतो की परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे आणि परमेश्वराचे राजासन स्वर्गात आहे. त्याचे नेत्र मानवास पाहतात आणि त्याच्या पापण्या त्यास आजमावतात. आजमावणारा, आम्हाला पारखणारा, आमची पारख करणारा तो आमचा परमेश्वर आहे. नीतिमानाला, धार्मिकाला, देवाचं भय धरणाऱ्यांना जेव्हा त्यांच्या जीवनामधून त्रासातून जावं लागतं, कष्टातून जावं लागतं, याचा अर्थ हा नाहीये की परमेश्वराने आम्हाकडे दुर्लक्ष केलंय किंवा परमेश्वर आमचं ऐकत नाही. त्यासाठी ते नाहीत. परमेश्वर त्याही स्थितीमध्ये आमच्या सोबत आहे आणि त्याही स्थितीमध्ये तो आम्हाला चालविणारा परमेश्वर आहे. कारण शेवटी तो असं म्हणतो, कारण परमेश्वर न्यायी आहे, त्याला नीतिमत्व प्रिय आहे आणि सरळ असलेल्यांना त्याचे दर्शन होईल. नीतिमान ज्याला परमेश्वराच्या दर्शनाकरिता खात्री देण्यात आलेली आहे. सरळ असलेल्यांना ना, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. अंतःकरणाची शुद्धता, सरळता ही देवाला आवडणारी आहे आणि ज्यांच्या जीवनामध्ये ती आहे ते निश्चितच आपल्या जीवनामध्ये देवाचं दर्शन पावणारे ते लोक आहेत. परमेश्वर देवबाप ही वचने आपणा सर्वांकरिता आशीर्वादाची करोत. त्यावेळेस प्रभू देवबापाची स्तुती करूया. आज मुलींचं जे क्वायर आहे ते पुढे येईल आणि मुलींच्या क्वायर बरोबर परमेश्वराच्या स्तुती आराधनेमध्ये आपण जाऊया. यावेळेस क्वायर पुढे येईल. महान आहे ना
सांगतो. विलापगीत याच्या 3रा अध्याय 22 आणि 23 या वचनामध्ये असे म्हटले आहे की आम्ही भस्म झालो नाही, ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेस खंड पडत नाही. ती रोज सकाळी नवी होते. तुझी सत्यता थोर आहे. खरोखर किती दयाळू आणि कृपाळू आहे तो आपला प्रभू. त्याने जी आपल्यावर दया केली आहे त्याचे उपकार आपण आपले पहिले गीत म्हणून गाऊया. आपल्याला येणारं असं गीत आहे, ईश्वराची दया किती. उपासना संगीत 33 नंबरचं गीत आहे. न्याय
चांगला आहे. प्रत्येक वेळेस तो आपल्याला सोबत राहतो. आपल्या जीवनात कितीही दुःख असले तो प्रत्येक वेळेस आपल्याला दुःखातून सावरण्यास मदत करतो. आपल्याला त्याचे आभार मानायला पाहिजे. उलट जेव्हा आपण त्याची स्तुती करतो तेव्हा नाचून गाऊन केली पाहिजे व आपण आता करू देखील. आपण सर्वजण टाळ्या वाजवून आनंदाने पुढील गीत गाऊया. नाचूंगा गाऊंगा पगलो के समान. आपला प्रभू आपल्यासोबत असला ना तर आपल्याला कोणत्याही परिस्थितीत घाबरायची गरज नाही. तो आपले संरक्षण करतो. त्याची कृपा आपल्यावर नेहमी असते. गणन्याच्या 6व्या अध्याय वचन 25 मध्ये असं म्हटले आहे की परमेश्वर आपला मुख प्रकाश तुझ्यावर पाडो व तुझ्यावर कृपा करो. त्याची कृपा जी आपल्यावर आहे त्याकरिता त्याला महिमा देण्याकरिता आपण पुढील गीत गाऊया. मैं आशिक तेरा येशू. आया हूँ
असा म्हणतो, आज तो मैं यीशु मैं ना घबराऊंगा, आज तो मैं यीशु ना शर्माऊंगा. खरंच त्याची महिमा करण्याकरिता कोणत्याही स्तुती करण्याकरिता कोणत्याही प्रकारची लाज व कोणत्याही प्रकारची भीती आपल्याला वाटली नाही पाहिजे. खरंच त्याला आपली खूप काळजी आहे. जशी आई वडिलांना आपल्या लेकरांची काळजी असते तशीच काळजी आपल्या परमेश्वराला आपली आहे. पुढील गीत यावरच आधारित आहे. आपल्या सर्वांच्या ओळखीचं गीत आहे, करता हूँ मैं तेरी चिंता. करता हूँ मैं तेरी
सर्व जगाला सांगितलं पाहिजे की आपला प्रभू किती महान आहे. मार्क याचा 16वा अध्याय वचन 15 मध्ये लेखक म्हणतो की मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. खरंच आपण त्याची सुवार्तेची घोषणा केली पाहिजे, कारण तो आपल्याकरिता प्रभू असून सुद्धा मनुष्य झाला. त्याने स्वतःला खाली केले. तो आपल्याकरिता क्रूसावर चढविला गेला. आपण सर्वजण उभे राहूया. आपले डोळे बंद करून प्रार्थनेत जात असताना त्याचे आभार मानून पुढील गीत गाऊन त्याला स्मरण जाऊया. तू राज करे हे गीत आपण सर्वजण मिळून गाऊया. परमेश्वरा, तू किती महान आहेस, तू किती कृपाळू व मायाळू आहेस रे बाप्पा. आम्ही पापी आहोत प्रभू. आम्ही किती पापात असलो तरी तू आम्हाला त्यातून बाहेर काढतो प्रभू. तुझी कृपा आम्हाला देतो दे बाप्पा. तू मागील आठवडाभर आमचा सांभाळ केला, सहाय्य केलं म्हणून तुझ्या मनापासून आभार मानते दे बाप्पा. हा येणारा आठवडा देखील आमच्या सर्वांकरिता चांगला, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ दे प्रभूजी.
जे कोणी आजारी आहे दे बाप्पा, त्याला तुझ्या हातात घेऊन चांगलं आरोग्य देऊन परत एकदा त्यांना त्यांच्या पायावर तू उभं कर दे बाप्पा. पालकसाहेब जे वचन आम्हाला सांगणार आहेत प्रभू, त्याच्याकरिता आम्हाला तू चालव प्रभू दे बाप्पा. प्रभूजी, कित्येक असे लोक आहेत प्रभूजी ज्यांनी आजचा दिवस बघितला नाही, पण तू आम्हाला आजचा दिवस दाखवला, आमच्याकरिता तू काढला दे बाप्पा. म्हणून देखील तुझे आभार मानते प्रभूजी दे बाप्पा. लहानशी प्रार्थना म्हणून तुझ्याच गोड आणि प्रिय नावाने मागतो आहे. आमेन. परमेश्वर देवबापाचं जे वचन आहे त्या वचनांकडं आपलं लक्ष आपण लावूया. कलसेकरास पत्र पुन्हा एकदा आज आपल्या समोर आपण ठेवूया. तिसरा अध्याय आणि 17 पर्यंत आपण मागच्या रविवारपर्यंत अभ्यासलेला आहे. आज 18व्या वचनापासून तर 4था अध्याय वचन 6 पर्यंत मी तुमच्यासाठी वाचत आहे. कलसेकरास पत्र 3रा अध्याय आणि वचन 18 पासून तर 4था अध्याय वचन 6 पर्यंत मी तुमच्यासाठी वाचत आहे. स्त्रियांनो, जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपल्या पतीच्या अधीन असा. पतींनो, तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा व तिच्याशी निष्ठुरतेने वागू नका. मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आईबापांची आज्ञा पाळा, हे प्रभूला संतोषकारक आहे. बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, आणाल तर ती खिन्न होतील. दासांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या व्यवहारातल्या धण्याच्या आज्ञा पाळा. माणसांना संतोषवणाऱ्या नौकरांसारखे तोंड देखल्या चाकरीने नको, तर सालस मनाने प्रभूची भीती बाळगून पाळा. आणि जे काही तुम्ही करता ते माणसासाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल हे तुम्हाला माहीत आहे. प्रभू ख्रिस्ताची चाकरी करत जा, कारण अन्याय करणाऱ्याने केलेल्या अन्यायाबद्दल त्याला परत मिळेल. पक्षपात होणार नाही, पक्षपात होत नाही. धन्यांनो, तुम्हालाही स्वर्गात धनी आहे हे लक्षात बाळगून तुम्ही आपल्या दासांबरोबर न्यायाने व समतेने वागा. प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यात उपकार स्तुती करीत जागृत राहा. आणखीन आमच्यासाठीही प्रार्थना करा, अशी की ख्रिस्ताच्या ज्या रहस्यामुळे मी बंधनातही आहे ते सांगण्यास देवाने आमच्यासाठी वचनाकरिता दार उघडावे, यासाठी की जसे मला बोलले पाहिजे तसे बोलून मी ते रहस्य प्रगट करावे. बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने वागा, संधी साधून घ्या. तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजावे. परमेश्वर देवबाप, ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करत प्रार्थना करूया. पवित्र देवबापा, आम्ही तुझ्या समोर आहोत, तुझ्या समक्षतेमध्ये आहोत. तुझ्या उपस्थितीसाठी आभार मानतो. तुझ्या वचनांवरती आम्ही मनन करत असताना तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. देवबापा, तुझ्या वचनाचं सामर्थ्य तू आम्हावरती ओत आणि पवित्र देवबापा, तुझ्या वचनांच्या द्वारे आमची सुधारणूक करून, आम्हास मार्गदर्शन करून तुझ्याकरिता सिद्ध कर. प्रभू, आम्ही सर्वस्वी तुझ्या अधीन होत. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. कलसेकरास पत्र यावरती आपण अभ्यास करीत असताना आतापर्यंत 3 संदेश आपण यावरती ऐकलेले आहेत. कलसेकरास पत्राचा अभ्यास करत असताना सुरुवात ज्यावेळेस आपण केली त्यावेळेस आपण पहिला विषय या पुस्तकामधून पाहिला की ख्रिस्ताचे वैभवी श्रेष्ठत्व. पाऊल आम्हाला सांगतो, या मंडळीला तो लिहितो, उद्देश प्रभू येशू ख्रिस्त हा श्रेष्ठ आहे, सर्वश्रेष्ठ आहे आणि तो पुरेसा आहे. मनुष्याच्या तारणासाठी आणखीन कशाची गरज नाही हे स्पष्टपणे सांगण्याकरिता प्रभू येशू ख्रिस्ताचं श्रेष्ठत्व तो सांगतो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं श्रेष्ठत्व आम्ही पाहत असताना ख्रिस्त देवाचे प्रतिरूप आहे, ख्रिस्त सर्व गोष्टींचा निर्माण करता आहे, ख्रिस्ताचे पूर्वीपासून असलेले अस्तित्व
ख्रिस्त मंडळीचे मस्तक, ख्रिस्ताची दैवी परिपूर्णता आणि ख्रिस्ताने केलेले समेटाचे कार्य, या 6 मुद्द्यांमधून आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं श्रेष्ठत्व जे आहे ते पाहिलेलं आहे, अभ्यासलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या रविवारी जो आपला विषय होता, पाऊल जो आहे कलसे येथील मंडळीला बोध करत आहे. ख्रिस्ती मंडळांकरिता या पत्रामधून जो बोध आहे त्या बोधाकडं आपण लक्ष दिलं आणि त्यामध्ये जो पहिला बोध आम्ही पाहिला होता की ख्रिस्ताविषयीच्या ज्ञानाने श्रीमंत व्हा. दुसरा बोध होता जसे त्याला स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चालत राहा. आणि तिसरा बोध होता सावध राहा आणि खोट्या शिक्षणाविरुद्ध काही इशारे त्या ठिकाणी दिलेली होती. या प्रकारचे बोध मंडळीकरिता आम्ही या पत्रामधून पाहिलेत. आणि मागच्या रविवारी आपण यामधून ख्रिस्ती व्यक्तीचे जीवन चरित्र आपण मागच्या रविवारी पाहिलं. ख्रिस्ती व्यक्तीचे जीवन चरित्र ज्यामध्ये आम्ही ख्रिस्ती व्यक्तीचं मन कोणत्या गोष्टींकडे असायला पाहिजे, त्याच्या विचारांचा कल कोणत्या गोष्टींकडे असायला पाहिजे यावरती आपण लक्ष दिलं. त्याचप्रमाणे ख्रिस्ती व्यक्तीचे जे बोलणे आहे ते कशा प्रकारचं असायला पाहिजे, आमचं चरित्र जे आहे किंवा आमची जी लाईफस्टाईल जी आहे, आमचं जे कॅरेक्टर आहे, आम्ही कसे आहोत हे पुष्कळदा आम्ही बोलायला सुरुवात केल्या पुढच्या व्यक्तीला समजून जातं. आणि म्हणून आमचं बोलणं कसं असायला पाहिजे आणि त्याचबरोबर बोलण्याबरोबरच आमचं आचरण आणि आमची कृती कशी असायला पाहिजे, येथवर आपण या पत्राचा अभ्यास केलेला आहे. 3रा अध्याय पहिल्या अध्यायापासून तर 3रा अध्याय वचन 17 पर्यंतचा हा एवढा अभ्यास आपण केलेला आहे. आज 18 पासून तर वचन 6 पर्यंत आपण वाचले. शेवटची जी वचने आहे वचन 7 ते 18 या वचनांमध्ये पाऊल जो आहे हा मंडळीला वेगवेगळ्या लोकांचा सलाम सांगतो आणि ज्यामध्ये आम्हाला नमस्कार आणि समाप्ती आम्हाला हा शेवटचा भाग तो पाहायला भेटतो. त्यामध्ये आपण फार खोलवर जाणार नाही, परंतु जी वचने 6 पर्यंत आपण वाचलेली आहेत निश्चितच त्याकडं आपलं लक्ष आपण देऊया. आणि जिथं आपण मागच्या रविवारी थांबलो होतो, ख्रिस्ती व्यक्तीचं आचरण कसं आहे, जिथं आम्ही पाहिलं की ख्रिस्ती व्यक्तीची कृती कशी असायला पाहिजे, हा मुद्दा जो मागच्या रविवारी जिथं आपण थांबलो होतो तेथूनच आपण पुढे जात आहोत. आणि म्हणून आज देखील आपला जो विषय आहे तो म्हणजे ख्रिस्ती मनुष्याची रोजची वागणूक. मागच्या रविवारचा शेवटचा मुद्दा होता ख्रिस्ती व्यक्तीचे आचरण. तिथं आपण थांबलो, तिथूनच आपण पुढे जात आहोत आणि आमची रोजची वागणूक जी आहे त्या संदर्भात आज आपण या पत्रामधून पाहणार आहोत. आता आपल्याला माहित आहे की आपण सर्वजण योजना करणारे आहोत, प्लॅनिंग करणारे आपण आहोत. आमच्या रोजच्या जीवनाकरिता आमचं प्लॅनिंग असतं. आम्ही सकाळी कितीला उठणार, आम्ही काय काय करणार, आज आम्हाला कोणतं कोणतं काम करायचं आहे, कशा प्रकारे करायचं आहे, 1 दिवसाचं, 2 दिवसाचं, आठवडाभराचं, महिन्याभराचं, आम्ही जेवढं शक्य होईल आम्ही प्लॅन करतो आणि त्याप्रमाणे करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आम्ही आमची दिनचर्या ठरवीत असताना, त्याचं प्लॅनिंग करत असताना निश्चितच आज जेव्हा आपण हा विषय हाताळणार आहोत या गोष्टी देखील आम्हाला आमच्या प्लॅनिंगमध्ये आणणं आशीर्वादाचं ठरेल. आम्ही ज्यावेळेस प्लॅन करत आहोत त्यावेळेला आम्ही तो कसा करायला पाहिजे, आम्ही कोणकोणत्या गोष्टींचा समावेश त्यामध्ये करायला पाहिजे, त्या गोष्टी देखील आज आम्हाला समजून घेता येतील, आम्हाला शिकून घेता येतील. आणि म्हणून आम्हाला असं म्हणता येईल की आज एक वार पुन्हा आम्हाला आमच्या रोजच्या वागणुकीकरिता, आमच्या आचरणाकरिता एक नवीन प्रकारे परमेश्वराचं वचन नव्याने आमच्याशी आज बोलेल आणि ते आम्हाला समजून घेऊन स्वीकारून आम्हाला त्याप्रमाणे करायचं आहे. आता रोजची वागणूक म्हटल्यानंतर पुष्कळदा आम्ही मर्यादित होऊन जाऊ शकतो की आज माझ्यासमोर कोणतं काम आहे, मला कोणाला भेटायचं आहे, मला काय काम करायचं आहे, घरी काय सामान आणायचं आहे. पुष्कळदा आम्ही प्लॅनिंग करत असताना आम्ही आमच्या
या जगातल्या कामापुरती मर्यादित होतो, परंतु आम्हाला तेवढ्यापुरती मर्यादित व्हायचं नाही. आम्ही ज्यावेळेस आमची दिनचर्या ठरवित आहोत ना, आमची रोजची जी वागणूक आहे त्याकरिता यामध्ये आमचं आचरण कसं असणार आहे, आमचं आध्यात्मिक वागणूक कशी असणार आहे, आमचं स्पिरिच्युअल लाईफ जे आहे त्याकरिता आमच्या प्लॅनिंग असायला पाहिजे. आमचं फॅमिली लाईफ, आमचं कौटुंबिक जीवन जे आहे, आमच्या कुटुंबामध्ये आमची वागणूक कशी असायला पाहिजे त्याही संदर्भात आम्हाला विचार करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जे आमचं सोशल लाईफ आहे, आमचं सामाजिक जीवन जे आहे त्याकरिता देखील आम्हाला आमची त्या ठिकाणी वागणूक कशी असायला पाहिजे या सर्व गोष्टींचा विचार आम्हाला आमच्या प्लॅनिंगमध्ये करायचा असतो. आणि म्हणून आज जी पहिली बाब आपण पाहत आहोत की ख्रिस्ती व्यक्तीचे आध्यात्मिक जीवन किंवा आध्यात्मिक वागणूक. काय सांगितलेलं आहे आमच्या आध्यात्मिक वागणुकी संदर्भात? या ठिकाणी 4थ्या अध्यायामध्ये तो असं म्हणतो, प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यात उपकार स्तुती करीत जागृत राहा. आणखीन आमच्यासाठीही प्रार्थना करा, अशी की ख्रिस्ताच्या ज्या रहस्यामुळे मी बंधनातही आहे ते सांगण्यास देवाने आमच्यासाठी वचनाकरिता दार उघडावे, यासाठी की जसे मला बोलले पाहिजे तसे बोलून मी ते रहस्य प्रगट करावे. 4था अध्याय 2, 3 आणि 4, 3 वचने मी तुमच्यासाठी वाचले. काय आम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे? आमची आध्यात्मिक जबाबदारी, आमची आध्यात्मिक वागणूक, आमच्या आध्यात्मिक जीवनासंदर्भात पाऊल मंडळीला काय सांगतो? 3 गोष्टी पाऊल त्यामध्ये सांगतो, ज्यामध्ये प्रार्थनेत तत्पर असा, उपकार स्तुती करणारे असा आणि जागृत राहा. 3 गोष्टी पाऊल या ठिकाणी आमच्या आध्यात्मिकते संदर्भात तो आम्हाला सांगत आहे. प्रार्थनेत तत्पर असा, प्रार्थनेत तत्पर असा. हा विश्वास बाळगूया की इथं बसलेले आपण सर्वजण प्रार्थना करणारे आहोत. आपण सर्वजण प्रार्थना करणारे आहोत. आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये आम्ही प्रार्थना करणारे आहोत. आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये प्रार्थना आहे. आमचं पर्सनल डिवोशन आणि फॅमिली प्रेयर जी आहे ही सुरू आहे. आम्ही ते करणारे आहोत. हा विश्वास आपण बाळगूया. रोजच्या जीवनामध्ये जर आम्हाला प्रार्थनेकरिता वेळ सापडत नसेल, जर आमची वैयक्तिक प्रार्थना बंद आहे, आम्ही वचन वाचत नाही, आम्ही देवबापासोबत बोलत नाही, आम्ही प्रार्थना करत नाही, कदाचित आमच्या कुटुंबामध्ये आम्हाला फॅमिली प्रेयर करिता वेळ भेटत नाहीये, तर प्रियांनो आम्ही सावध असावं. आपण फार मोठ्या धोक्यामध्ये आहोत. आपण फार मोठ्या धोक्यामध्ये आहोत. गीतकर्ता काय म्हणतो? येतो प्रार्थनेचा त्रास, होता सैतानाचा वास. जर आम्ही प्रार्थना करत नाहीये तर समजून घ्या की आमच्या वैराला कुठंतरी त्या ठिकाणी जागा मिळालेली आहे. म्हणून आम्ही वैयक्तिक प्रार्थना आम्ही करू शकत नाहीये, देवबापाचं वचन वाचू शकत नाहीये, कौटुंबिक प्रार्थनेकरिता कुटुंब एकत्र बसू शकत नाही. आम्ही समजून घ्यावं, त्या वैराला त्या ठिकाणी जागा मिळालेली आहे. आणि आपल्या जीवनात असेल, आपल्या कुटुंबात असेल, जर त्या आमच्या शत्रूला थोडी जरी जागा मिळाली तर त्याचं पहिलं काम आहे आम्हाला देवाच्या समक्षतेपासून दूर करणे. आणि म्हणून आमच्यासाठी हे फार महत्वाचं आहे की आम्ही प्रार्थना करणारे आहोत. आणि म्हणून हा विश्वास आपण बाळगूया की आपण इथं बसलेले सर्वजण आपण प्रार्थना करत आहोत. आपण वैयक्तिक प्रार्थना करणारे आहोत आणि आपल्या कुटुंबामध्ये देखील कौटुंबिक प्रार्थना जी आहे ती सुरू आहे. ही प्रार्थना जी आहे ही आमच्या जगातील जीवनासाठी असावी. आमच्या जगिक ज्या गरजा आहेत त्या आम्ही देवासमोर सादर कराव्यात आणि त्याचप्रमाणे आमच्या ज्या आध्यात्मिक गरजा आहेत त्याकरिता देखील आम्ही प्रार्थना करणारे असावेत. पाऊल या मंडळीला म्हणतो की आमच्यासाठीही प्रार्थना करा.
काय प्रार्थना करा आमच्यासाठी? पाऊल म्हणतो की ज्या प्रकारे मला देवाविषयी बोलायला पाहिजे, ज्या प्रकारे मी देवाचं वचन सांगायला पाहिजे, ज्या रहस्यामुळं, ज्या सुवार्तेमुळं, ज्या वचनामुळं मी बंधनातही आहे, ते वचन, ती सुवार्ता मला अतिशय उत्तम प्रकारे मला जसं बोलायला पाहिजे तसं मी बोलावं, म्हणून माझ्यासाठीही आमच्यासाठीही तुम्ही प्रार्थना करा. आम्हाला प्रार्थना करत असताना आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी देखील आम्हाला प्रार्थना करणारे आम्हाला बनायचं आहे. उपकार स्तुती करणारे आम्ही असावेत. आम्ही कितीही दुःखात असलो, आम्ही कितीही अडचणीत असलो, आम्ही कितीही त्रासात असलो, तरीही आम्ही उपकार स्तुती करू शकतो. मी त्रासातून जात आहे, मी आजारी आहे, मी दुःखी आहे, मी कष्टी आहे, म्हणून मी उपकार स्तुती करू शकत नाही असं काही आहे का? त्या दुःखापेक्षा, त्या त्रासापेक्षा कितीतरी मोठे आशीर्वाद, कितीतरी मोठं काम देवाने आमच्या जीवनामध्ये केलेलं आहे, ज्याकरिता आम्ही त्याची उपकार स्तुती करू शकतो. विश्वासणाऱ्याचं जीवन हे परिस्थितीप्रमाणे उपकार स्तुती करणारं असण्यापेक्षा आम्ही निरंतर उपकार स्तुती करणारे असावं, हे आमच्यासाठी आशीर्वादाचं आहे. आणि हा परमेश्वर, त्याचं ते नाव त्या प्रकारे स्तुतीस योग्य आहे, स्तुतीस पात्र आहे. सूर्याच्या उगवतीपासून तर मावळतीपर्यंत, सूर्य उगवतो आणि मावळतो, परमेश्वराचं नाव हे स्तवनीय नाव आहे. एवढे अगणित उपकार आणि त्याचं काम त्याने आमच्या जीवनामध्ये केलेलं आहे. पाऊल आणखीन त्यामध्ये म्हणतो की जागृत राहा. आम्हाला जागृत देखील राहायचंय. हे एका दिवसासंदर्भात बोलत आहे का? मी पुन्हा आठवण करून देतो. एका दिवसासंदर्भात बोलत आहोत का? रोजची दिनचर्या आहे, डेली रुटीन जे आहे आमचं, त्या संदर्भात आपण बोलत आहोत. रोज प्रार्थनेत तत्पर आम्हाला असायचं आहे, रोज उपकार स्तुती करणारे आम्हाला असायचं आहे, आणि त्याच वेळेस रोज आम्हाला जागृत देखील असायचंय, सावध असायचंय, अलर्ट असायला पाहिजे. आम्ही जागृत राहा म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं. आमच्या जीवनामध्ये काय घडामोडी घडत आहेत, आमच्या कुटुंबामध्ये काय घडामोडी घडत आहेत, आमच्या लेकरांच्या जीवनामध्ये काय घडामोडी घडत आहेत, प्रत्येक गोष्टींसाठी सावध असा, सावध असा. हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. आम्हाला जागृत राहायचंय. पुष्कळदा आम्ही दुर्लक्ष करतो, पुष्कळदा आम्ही निष्काळजीपणा करतो, आणि मग त्याचे परिणाम आम्हाला आमच्या जीवनामध्ये पाहायला भेटतात. लेकरं ज्यावेळेस लहानाचे मोठे होत असतात ना, ज्या वेळेला ते बोलू लागतात, ज्यावेळेस ते चालू लागतात, आणि ज्या वेळेला ती लेकरं वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करू लागतात, आम्हाला फार बरं वाटतं, आम्हाला फार आनंद होतो, आणि आम्ही मोठ्या आनंदाने, आम्ही मोठ्या उत्साहाने आम्ही एकमेकांना सांगतो की पहा तो कसा बोलतो, पहा ती कशी बोलते, पहा कशी ऍक्टिव्हिटी आहे, हे वचन पाठ केलं, ते वचन पाठ केलं. आम्ही आनंदी असतो. प्रियांनो, आमची लेकरं वाढत असतानाच कधी कधी ते काही अशाही गोष्टी बोलतात, अशाही गोष्टी करतात की ज्यासाठी आम्ही त्यांचं कौतुक करणं गरजेचं नाही. आम्ही त्या ठिकाणी त्यांना शासन करणं किंवा त्या ठिकाणी त्यांची सुधारणूक करणं हे गरजेचं असतं. आम्ही दुर्लक्ष करतो, आणि मग त्याचा परिणाम ज्या वेळेला ती लेकरं त्या शब्दांसहित, त्या गोष्टींसहित मोठी होतात ना, ती त्यांच्या जीवनाचा एक भाग बनून जातात, आणि मग त्यांच्यामधून त्या गोष्टी ओढून काढणं हे पुष्कळदा कठीण जातं. अशा अनेक गोष्टी आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये रोज शिरण्याचा प्रयत्न करतील. आम्हाला रोज जागृत राहायचं आहे की काय सुरू आहे माझ्या जीवनात, काय सुरू आहे माझ्या कुटुंबात, माझ्या लेकरांच्या जीवनामध्ये काय सुरू आहे, याविषयी आम्ही नेहमी जागृत असायला पाहिजे. खोटं शिक्षण जे आहे, पाऊल हे पत्र लिहिण्यामागचा फार मोठा उद्देश, फार मोठं कारण आहे की जे खोटं शिक्षण देणारे लोक आहेत त्यांना अटकाव करावा, त्या खोट्या शिक्षणाला अटकाव करावा, म्हणून हे पत्र पाऊल या ठिकाणी लिहित आहे. आम्हालाही सावध राहण्याची गरज आहे, जागृत राहण्याची गरज आहे. न कळत
त्या चुकीच्या गोष्टी आमच्या विश्वासाचा भाग बनत आहेत काय? न कळत त्या चुकीच्या गोष्टी आमच्या विश्वासासहित कृतीचा भाग बनित आहेत काय? या सर्व गोष्टींसाठी आम्हाला सावध राहायला पाहिजे. पुष्कळ चुकीचं शिक्षण आज आमच्या आजूबाजूला आहे, मोबाईलच्या माध्यमातून आहे. आम्हाला जागृत राहायचं आहे. त्या सर्व खोट्या शिक्षणासाठी आम्हाला आमच्या जीवनामध्ये सावध राहण्याची गरज आहे. या प्रकारे आमच्या आध्यात्मिक वागणुकी संदर्भात या सर्व गोष्टी आम्हाला रोज आणि रोज याकडं लक्ष द्यायचं आहे. दुसरी बाब त्यामध्ये जे आमचं सामाजिक जीवन आहे, जे आमचं सोशल लाईफ आहे, समाजामध्ये जी आमची वागणूक आहे, त्या वागणुकी संदर्भात परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगतं प्रियांनो? त्या संदर्भात परमेश्वराचं वचन आम्हाला असं सांगतं, 4 अध्याय 5 आणि 6, बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने वागा, संधी साधून घ्या, तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजावे. हे आमचं सोशल लाईफ, बाहेरच्या लोकांबरोबर आम्ही कसं वागायला पाहिजे त्याविषयी पाऊल आम्हाला सांगतो. सुज्ञतेने वागा, संधी साधून घ्या, आणि तुमचं जे बोलणं आहे ते कृपायुक्त आणि मिठाने रुचकर केल्यासारखं. पुन्हा 3 गोष्टी पाऊल आमच्या सामाजिक जीवनासंदर्भात, आमच्या सोशल लाईफ संदर्भात सांगतो. सुज्ञतेने वागा, संधी साधून घ्या, आणि आमचं बोलणं. या 3 गोष्टी पुन्हा पाऊल आमच्यासाठी तो सांगत आहे. रोजच्या वागणुकीमध्ये आम्हाला या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. सुज्ञतेने वागा. सुज्ञतेने वागा म्हणजे आता नेमकं कसं वागा? आम्ही एक शिकलेलो आहोत. काय? आम्ही परिस्थितीप्रमाणे वागायला शिकलेलो आहोत. न कळत होतं बरं, आम्ही परिस्थितीप्रमाणे वागणारे आहोत न कळत. हे नैसर्गिक आहे, परंतु आता आम्हाला त्यापेक्षा वरची पायरी चढायची आहे. आम्हाला सुज्ञतेने आम्हाला वागायचं आहे. परिस्थितीप्रमाणे वागणे म्हणजे जी परिस्थिती आहे त्याप्रमाणे वागणे. माझ्याशी कोणी वाद घालत आहे, भांडण करत आहे, तर मी त्याच्याशी वाद घालेल, भांडण करेल, त्याला प्रत्युत्तर देईल. माझ्याशी कोणी कसा वागत आहे त्याप्रमाणेच त्याच्याशी मी वागेल. परंतु प्रियांनो, आता आम्हाला आमच्या वागणुकी संदर्भात परमेश्वराचं वचन सांगतं की आम्ही सुज्ञतेने वागायचं आहे. सुज्ञतेने. ही सुज्ञता आम्हाला कोणाकडून प्राप्त होते? हे ज्ञान आम्हाला कोणाकडून प्राप्त होतं? परमेश्वरापासून. परमेश्वराचं भय ज्ञानाचा प्रारंभ होय. आणि असं म्हटलेलं आहे की परम पवित्राला ओळखणे हीच सुज्ञता होय. परम पवित्राला ओळखणे हीच सुज्ञता होय. प्रियांनो, तुम्ही आणि मी जर या ठिकाणी कोणालाही मी हा प्रश्न केला की तुम्ही परमेश्वराला ओळखता काय, तर आमचं उत्तर असेल हो, मी परमेश्वराला ओळखतो, मी त्याच्यावरती विश्वास ठेवतो, माझ्या जीवनामध्ये त्याचा अनुभव आहे, हे आमचं उत्तर असेल. मग परमपवित्राला ओळखणे हीच सुज्ञता होय. म्हणजे जर आमच्या जीवनामध्ये त्या देवाची ओळख झालेली आहे तर आम्ही सुज्ञ झालेले आहोत. मग तरी जर आम्ही परिस्थितीप्रमाणे वागू लागलो, याचा अर्थ पुन्हा काय आहे? आमच्या विश्वासाप्रमाणे आमचं आचरण नाही. आमचा विश्वास एक आहे, परंतु आमची वागणूक, आमचं आचरण काहीतरी वेगळं आहे. सुज्ञतेने वागा, परमपवित्राला ओळखणे हीच सुज्ञता होय. आणि देवाचे आभार मानूया की आम्हा प्रत्येकाला त्याने सुज्ञ बनवलेलं आहे. सुज्ञ बनवलेलं आहे. आम्ही यासाठी देवाचे आभार मानावे. पहिले आम्ही जगातल्या रीतीप्रमाणे, मनुष्याच्या मूळ स्वभावाप्रमाणे वागणारे होतो, जगाप्रमाणे वागणारे होतो. सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी, सर्व प्रकारच्या चुकीच्या गोष्टी आम्ही करणारे होतो. परंतु आता जेव्हा आम्हाला देवाची ओळख झालेली आहे, त्या परमपवित्राला ज्यावेळेस आम्ही ओळखलेलं आहे, आता आम्हाला त्याने सुज्ञ केलेलं आहे. त्या सुज्ञतेने तुम्हाला आणि मला
वागण्याची गरज आहे. एका दिवशी, 2 दिवशी, आठवडाभर, महिनाभर, काय? रोज 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 आणि रोज सुज्ञतेने आम्हाला वागायचं आहे. पाऊल म्हणतो की संधी साधून घ्या, संधी साधून घ्या. रोज आणि रोज आम्ही संधी साधून घेणारे असावे. कोणती संधी आम्हाला साधून घ्यायची आहे? कोणती संधी आम्हाला साधून घ्यायची आहे? देवाचं वचन आम्हाला इतरांच्या जीवनामध्ये कसं पेरता येईल, ही संधी आम्हाला साधून घ्यायची आहे. तुम्ही पहा, रोज सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत जर आम्ही नीट आमच्या जीवनाकडे लक्ष दिलं ना, तर अनेक लोक आमच्या संपर्कात येतात आणि अनेकांच्या वेगवेगळ्या गरजा देखील असतात. परंतु पुष्कळदा आम्ही निष्काळजीपणाने वागल्यामुळं आम्हाला रोज मिळणारी संधी आम्ही गमावून देतो. प्रियांनो, आम्हाला लोकांच्या जीवनामध्ये ज्याची गरज आहे ते आमच्याकडं आहे, ते वचन आमच्याकडं आहे, तो ख्रिस्त आमच्याकडं आहे. आणि आम्ही सकाळी पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव जे आहे ना, या नावामध्ये आमच्याकरिता सर्व गोष्टींचा पुरवठा आहे. प्रियांनो, हे नाव आमच्या आनंदाला द्विगुणित करणारं नाव आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव आमच्या दुःखामध्ये आम्हाला शांती देणारं आहे, आमचं मार्गदर्शन करणारं आहे. हे एकच नाव आहे ज्यामध्ये आमच्या पापांची क्षमा, आमच्याकरिता सार्वकालिक जीवन आहे. आणि ते नाव आज जेव्हा आमच्याकडं आहे, हा ख्रिस्त, हे ख्रिस्ताचं नाव इतरांना देण्याची संधी आम्हाला रोज आणि रोज साधून घ्यायची आहे. आमच्या प्लॅनिंगमध्ये त्या गोष्टी असायला पाहिजे की आज मी कसं परमेश्वराचं वचन माझ्या प्रभूला मी कोणाच्या जीवनामध्ये कसं देईल. पुष्कळदा संधी असते बरं, लोक आपलं मन आपल्याकडं मोकळं करतात, त्यांच्या अडचणी, त्यांच्या समस्या आपल्यासोबत बोलतात. आणि मग ज्यावेळेस लोक आमच्यासोबत त्यांच्या मनातल्या गोष्टी, त्यांच्या कुटुंबातल्या गोष्टी ज्यावेळेस आमच्यासोबत बोलतात, आम्ही त्यांच्यासोबत काय बोलतो, आम्ही त्यांना काय प्रतिक्रिया देतो, आम्ही त्यांना काय उत्तर देतो, हे फार महत्वाचं आहे. ती संधी आहे प्रियांनो. ख्रिस्ताचं वचन त्यांच्यासाठी काय सांगतं, देवाची त्यांच्याकरिता त्या परिस्थितीमध्ये काय इच्छा आहे, जर आम्ही ते बोलणारे झालो, निश्चित प्रियांनो अनेक लोकांची बांधणी करणारे आम्ही होऊ शकतो. अनेकांच्या जीवनामध्ये एक नवीन सुरुवात त्यांना करता येईल. प्रियांनो, तुमच्याकडं आणि माझ्याकडं ते वचन आहे. आणि म्हणून पाऊल असं म्हणतो की संधी साधून घ्या. तुमचे बोलणे फार महत्वाचे. वारंवार आमच्या समोर ह्या गोष्टी येत आहेत. मागच्या रविवारी एक विशेष मुद्दा आमच्या समोर हा होता की ख्रिस्ती व्यक्तीचं बोलणं कसं असायला पाहिजे. पुन्हा या ठिकाणी परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की आमचं रोजचं बोलणं जे आहे ते कशा प्रकारचं असायला पाहिजे. कृपायुक्त. काल आम्ही बायबल स्टडीमध्ये या गोष्टीवर थोडासा विचार केला. या वचनावर आम्ही बायबल स्टडीमध्ये थोडा वेळ विचार केला की कृपायुक्त बोलणं, मिठाने रुचकर केल्यासारखं बोलणं म्हणजे नेमकं कसं बोलायचं आहे. कृपायुक्त बोलणं कसं असतं? कृपायुक्त बोलणं कसं असतं? कृपायुक्त बोलणं प्रियांनो, पुढची व्यक्ती जेव्हा आमच्या चांगल्या बोलण्याकरिता योग्यतेची नाही, तरीही तिच्याशी चांगलं आणि प्रेमाने बोलणं. पुढची व्यक्ती आमच्याशी कितीही निष्ठुरतेने वागत असली, कशीही बोलत असली, ती आम्हाला शिवीगाळ करत असली, तरीही त्या व्यक्तीबरोबरचं आमचं बोलणं कसं असायला पाहिजे? कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखं प्रेमानेच आम्हाला त्यांना उत्तर देता आलं पाहिजे ना. कृपेचा अर्थ काय होतो? कृपेचा अर्थ तोच आहे की आम्ही दयेस योग्य नसतानाही आमच्यावर केलेली
दया. आम्ही क्षमेस पात्र नव्हतो तरी देवाने आमची क्षमा केली. आम्ही सर्व प्रकारचं वाईट करणारं होतो आणि आमच्या ठाई असं काहीही नव्हतं की ज्यामुळे देवाने आम्हावर दया करावी, आम्हावर प्रेम करावं. आमची योग्यता नसतानाही, आम्ही देवाचे वैरी असतानाही त्याने आमच्यावरती दया केली, त्याने आमच्यावरती प्रेम केलं, त्याने आमची क्षमा केली, त्याने आमच्यावरती कृपा केली. कृपायुक्त बोलणं प्रियांनो हे नेहमी दयेने, प्रीतीने भरलेलं बोलणं आहे. मग समोरची व्यक्ती तुमचा वैरी किंवा तुमचा शत्रू काणं असो, तरीही तुमचं त्या व्यक्तीबरोबरचं बोलणं जे आहे हे नेहमी कृपायुक्त असंच असायला पाहिजे. मिठाने रुचकर केल्यासारखं, मिठाने रुचकर केल्यासारखं. सोपं आहे. मिठाने रुचकर केल्यासारखं म्हणजे पुढच्या व्यक्तीला काय बोलायला पाहिजे, प्रत्येकाला कसे उत्तर द्यावे हे तुम्ही समजावे, हे तुम्ही समजून घ्यावे. मिठाने रुचकर केलेलं बोलणं कसं असतं माहितीये का? योग्य वेळी योग्य शब्द बोलणं. पुढची व्यक्ती तुटलेली आहे आणि तिला ज्या शब्दांची गरज आहे ते शब्द तिच्या कानावरती पडणं, हे ते शब्द प्रियांनो जणू काही मिठाने रुचकर केल्यासारखे असतात. जसे मीठ भाजीला चव आणतं प्रियांनो, त्याप्रमाणे आमचे शब्द पुढच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नवीन काम करणारे ठरतात. मिठाने रुचकर केल्यासारखं. काल आम्ही चर्चा केली, एखादा व्यक्ती निराश आहे, दुःखी आहे आणि त्या व्यक्तीचं सांत्वन करण्याऐवजी तुम्ही त्या व्यक्तीची टिंगल करू लागले, तुम्ही त्या व्यक्तीची गंमत करू लागले, ती व्यक्ती आणखीन निराश होईल, ती व्यक्ती आणखीन दुःखी होईल. मिठाने रुचकर केलेलं बोलणं कसं असतं? ज्या शब्दांची गरज पुढच्या व्यक्तीला आहे ते शब्द आम्हाला तिथं बोलता आले पाहिजे. आणि पाऊल तेच म्हणतो की हे तुम्ही समजून घ्या, या गोष्टी तुम्ही समजून घ्या की पुढच्या लोकांबरोबर, बाहेरच्या लोकांबरोबर, तुमच्या समोर जे लोक आहेत त्यांच्या बरोबर तुम्ही कसं बोलायचं आहे. तुम्ही कृपायुक्त तर बोलायचंच आहे, त्याच वेळेस मिठाने रुचकर केल्यासारखं देखील तुमचं बोलणं असायला पाहिजे. प्रियांनो, दोन गोष्टी आम्ही पाहिल्यात. आमचं आध्यात्मिक वागणूक या संदर्भात आम्ही पाहिलं, आमचे सामाजिक जीवन जे आहे त्या ठिकाणी जी वागणूक आहे त्याविषयी आपण पाहिलेलं आहे. आणि संपवत असताना हा तिसरा शेवटचा भाग आहे ख्रिस्ती व्यक्तीचे गृहजीवन किंवा ख्रिस्ती व्यक्तीची कुटुंबातील वागणूक. ख्रिस्ती व्यक्तीची कुटुंबातील वागणूक. आता मी तुम्हाला सांगितलं की सामाजिक जीवनासंदर्भात आम्ही पाहिलं की आमचं बोलणं नेहमी कृपायुक्त आणि मिठाने रुचकर केल्यासारखं असावं. ही बाब कुटुंबासाठी देखील लागू आहे. बरं, ही बाब कुटुंबासाठी देखील तेवढीच लागू आहे. म्हणजे आम्ही बाहेर तर कृपायुक्त बोलावं, मिठाने रुचकर केल्यासारखं बोलावं, परंतु ज्यावेळेस आम्ही आमच्या घरात येतो, आमच्या कुटुंबात येतो, आम्ही कठोर शब्द बोलावे, आम्ही वाटेल तसं आम्ही बोलावं. असं आहे काय? असं नाहीये प्रियांनो. तुम्ही बाहेर असा, तुम्ही घरामध्ये असा, आपलं बोलणं जे आहे हे नेहमी कृपायुक्त आणि मिठाने रुचकर केल्यासारखं असावं. आज अनेक कुटुंब अस्थिर आहेत. त्याचं मोठं कारण आहे प्रियांनो, कुटुंबामध्ये एकमेकांबरोबरची जी वागणूक आहे ती वागणूक कुठंतरी चुकत आहे. आज ख्रिस्ती कुटुंबांनाही याची गरज आहे. ख्रिस्ती कुटुंबांनाही एक नव्याने स्वतःच्या कुटुंबाचं परीक्षण करून आम्हालाही काही गोष्टी बदलण्याची आणि सुधारणूक घडवून आणण्याची गरज आहे. आम्हाला पाहिजे तशी वागणूक आमची नसते, आम्ही बोलायला पाहिजे तसं आम्ही बोलत नाही आणि त्याचा परिणाम आज कितीतरी कुटुंब अस्थिर झालेले आहेत, अशांत आहेत, कुटुंबांमध्ये वाद आहेत, पती पत्नींमध्ये भांडणं आहेत. त्याचं मूळ कारण हे आहे प्रियांनो, देवाचं वचन आम्हाला ज्या प्रकारचं आचरण ठेवायला सांगतं, ज्या प्रकारे बोलायला सांगतं, आम्ही ते करत नाही. देवाच्या वचनाप्रमाणे जर आमचं कुटुंबामध्ये आचरण असेल, आमच्या घरामध्ये शांती असेल, आमच्या घरामध्ये ख्रिस्ताचा आनंद देखील आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटेल. फार महत्वाचं आहे. पुरुष असो, स्त्रिया असोत, पहा, आम्ही बाहेर बोलत असताना तर एखाद्या वेळेस आम्ही जपून बोलतो,
परंतु आम्ही घरात बोलत असताना तेवढं सावधगिरी बाळगतो का? आम्ही गृहीत धरतो आमचंच तर घर आहे, आमचंच तर लोक आहे, आम्ही कसंही बोलू शकतो, आम्ही काहीही बोलू शकतो. होय प्रियांनो, आम्ही कसंही बोलू शकतो, काहीही बोलू शकतो, परंतु त्या बोलण्याचा परिणाम व्यक्तीच्या मनावरती होतो, कुटुंबातील लोकांच्या मनावरती होतो. आणि म्हणून हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे की परमेश्वराचं वचन आम्हाला ज्या गोष्टी सांगतं त्याप्रमाणे आमचं आचरण असायला पाहिजे. ख्रिस्ती व्यक्तीचं जे गृहजीवन आहे, त्याचं जे कौटुंबिक जीवन आहे, परमेश्वराचं वचन त्याविषयी फार स्पष्ट मार्गदर्शन करतं. आमची गरज आहे की आम्ही पहिले ओळखावं आम्ही कोणत्या भूमिकेमध्ये आहोत. आता परमेश्वराचं वचन 3 अध्याय वचन 18 पासून आम्ही समोरची वचने वाचली तर आम्हाला पतीने काय करायचं म्हणून सांगितलेलं आहे, पत्नीने काय करायचं म्हणून सांगितलेलं आहे, लेकरांनी काय करायचं म्हणून सांगितलेलं आहे. आम्ही कोणत्या भूमिकेत आहोत? ज्यावेळेस मी पतीच्या भूमिकेमध्ये आहे, मी काय करायला पाहिजे हे मी ओळखून घ्यावं. काय सांगितलेलं आहे पतींकरिता? पुरुष वर्गाने थोडंसं सांगा बरं जोरात. पतींनी काय करायचं आहे? अरे थोडंसं जोरात, इतके सगळेजण आहात, मोठा आवाज येऊ द्या जरा. पतींनी काय करायचंय? कोणावरती? आपापल्या पत्नीवरती. आणि स्त्रियांनी सांगा बरं तुमची जबाबदारी काय? पत्नीने काय करायचं आहे? आवाज इकडून पण परत सांगावं लागतं, तरी आवाज नाही येते. अधीन राहायचं आहे. आता विचारा बरं स्वतःला की मी खरंच माझ्या पत्नीवरती प्रीती करतो का? माझ्या बोलण्यातून, माझ्या वागण्यातून, माझ्या व्यवहारातून ती प्रीती व्यक्त होते काय? की मी माझ्या पत्नीला कठोरतेने वागवतो, शिवीगाळ करून बोलतो. पत्नी पतीच्या अधीन राहायला तयार आहे काय? विचारा बरं स्वतःला. मी काय कमी आहे काय? मी काय कमी आहे का? मी कशाला अधीन राहायचं? मी कशाला ऐकायचं? प्रत्येक वेळेस मीच ऐकायचं का? पतीने पत्नीवरती प्रीती करावी आणि पत्नीने पतीच्या अधीन असावं. आम्ही आमच्या कुटुंबात कोणत्या भूमिकेत आहोत हे पहिल्याने ओळखून घ्या. लेकरांसाठी काय सांगितलेलं आहे? सर्व बाबतीत आपल्या आई बापांच्या अधीन असा, त्यांच्या आज्ञा पाळा, त्यांच्या आज्ञा पाळा. परंतु परत सांगायला पाहिजे की आता उलट झालेलं आहे. आता आई वडिलांना लेकरांचं ऐकावं लागतं, कारण लेकरं आई वडिलांपेक्षा जास्त हुशार झालेली आहे. आमच्या लेकरांचं शिक्षण आमच्यापेक्षा जास्त झालेलं आहे. आमची लेकरं आमच्यापेक्षा जास्त समजदार झालेली आहेत. त्यांना अधिक चांगल्या प्रकारे कळतं. हे सगळं जरी असलं तरी वचन सांगतं की सर्व बाबतीत आपल्या आई बापांच्या आज्ञा पाळा. आम्ही जर लेकराच्या भूमिकेत आहोत, आम्ही स्वतः जरी वडील असलो, परंतु जर आमचे वडील जर आहेत ना, तर आम्ही त्यांचं आज्ञा पालन करायचं आहे. ही आमची भूमिका असायला पाहिजे. मी स्वतः वडील आहे, परंतु मीही माझ्या वडिलांच्या अधीन, त्यांच्या आज्ञा मी पाळायला पाहिजे. का? कारण देवाचं वचन सांगतं, देवबापाचं वचन मला ते सांगतं. वचन सांगतं कारण हे प्रभूला संतोषकारक आहे. मी माझ्या आई वडिलांच्या आज्ञा पाळणं हे देवाला संतोषकारक आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये ज्या भूमिकेमध्ये आहात प्रियांनो, ती भूमिका पहा. परमेश्वराचं वचन त्या ठिकाणी तुम्हाला काय करायला सांगतं त्याप्रमाणे करा. मला खात्री आहे की अनेक कुटुंबांमध्ये असणारे वाद, अनेक कुटुंबांमध्ये असणारी अस्थिरता तुम्हाला संपताना दिसेल. जर वचनाप्रमाणे कुटुंबात आचरण आम्ही करू लागलो तर खात्री बाळगा, ख्रिस्ताची शांती, ख्रिस्ताचा आनंद हा आमच्या कुटुंबांमध्ये असणारच असणार आहे. त्यासाठी नेहमी आम्हाला प्रयत्नशील असायचं आहे. तर पुष्कळदा काय होतं माहिती आहे का? कुटुंब अशा परिस्थितीमध्ये येतं आमच्या जीवनामध्ये, पती असो पत्नी असो, आमच्याकडून चुका होतात. आपण कोणीही परिपूर्ण नाही, आपल्याकडून चुका होतात.
आणि मग जेव्हा चुका होतात ना, त्यावेळेला कुटुंबाची परिस्थिती कधी कधी अशी होऊन जाते की पतीला कठीण जातं पत्नीवर प्रीती करायला, पत्नीला कठीण जातं पतीच्या अधीन राहायला. पुष्कळदा अशाही परिस्थितीमध्ये आपण स्वतःला पाहू शकतो, अशा परिस्थितीमध्ये आपल्या कुटुंबाला आपण पाहू शकतो. अशा वेळेला आम्ही कोणाकडे पाहावं? आमच्या प्रभूकडे पाहावं. आणि म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं, आणि जे काही तुम्ही करता ते प्रभूसाठी करा. पती पत्नीवर कसं प्रेम करतो? जसं ख्रिस्ताने प्रेम केलं. पत्नी पतीच्या कशी अधीन असते? जशी ती प्रभूच्या अधीन असते. लेकरं आई बापांच्या आज्ञा पाळतात. कशासाठी? देवाला संतोषकारक आहे म्हणून. म्हणजेच आम्ही आमच्या जीवनामध्ये जे काही करतो ते आम्हाला आमच्या प्रभूकरिता करायचं आहे. मागच्या रविवारचा संदेश संपवत असताना सर्व गोष्टींचा सार आम्हाला वचन 17 मध्ये पाहायला भेटला होता. आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा. 3ऱ्या अध्यायातही पाऊल सांगतो, परत 4थ्या अध्यायामध्ये देखील तो सांगतो. 3ऱ्या अध्यायाच्या 17व्या वचनात आणि 3ऱ्या अध्यायाच्या 23व्या वचनातही तो सांगतो, आणि जे काही तुम्ही करता ते माणसासाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून करा. प्रभूसाठी तुम्ही करा. जे काही तुम्ही कराल. प्रियांनो, जर कोणाच्या कुटुंबामध्ये अशी परिस्थिती आहे तर आम्ही व्यक्तीसाठी नव्हे, माणसासाठी नव्हे, आम्ही प्रभूसाठी प्रीती करावी. आम्ही प्रभूसाठी अधीन असावं. आम्ही प्रभूकरिता आज्ञा पालन आम्ही करावं. ख्रिस्ताकरिता जसं त्याने आमच्यासाठी केलं, जसा तो आमच्यासाठी जगला, त्या प्रकारे आम्हाला प्रभूसाठी आम्हाला करता येईल. आणि जर आम्ही या प्रकारे करतो तर निश्चितच प्रियांनो आमच्या जीवनामध्ये जे आहे परमेश्वराचं गौरव होतं. प्रियांनो, आज 3 गोष्टी मी तुमच्या समोर ठेवल्यात. ख्रिस्ती व्यक्तीची रोजची वागणूक या विषयाखाली आम्ही आमची आध्यात्मिक वागणूक बघितली, आम्ही आमचं सामाजिक वागणूक बघितली, आणि कौटुंबिक वागणूक देखील आम्ही बघितली. या आपले डोळे बंद करूया. आणि आज आम्हाला कोणत्या ठिकाणी सुधारणुकीची गरज आहे ते परमेश्वराच्या वचनाकडून, त्याच्या आत्म्याच्या द्वारे आपण समजण्याचा प्रयत्न करूया. आम्ही ज्यावेळेस आध्यात्मिक वागणुकी संदर्भात बोलतो, प्रियांनो, आम्हाला प्रार्थनेत तत्पर असायचं आहे. आम्ही आहोत काय? उपकार स्तुती करणारे आम्ही असावेत. आम्ही उपकार स्तुती करणारे आहोत काय? आम्ही जागृत असावं, आम्ही सचेत असावं, अलर्ट आम्ही असावं. आम्ही आहोत काय प्रियांनो? आम्ही आहोत काय? पाऊल म्हणतो की बाहेरच्या लोकांबरोबर तुम्ही सुज्ञतेने वागा, संधी साधून घ्या, आणि तुमचं बोलणं कृपायुक्त आणि मिठाने रुचकर केल्यासारखं असावं. प्रियांनो, आज आमचं बोलणं कसं आहे? आम्ही छोट्या छोट्या गोष्टींना चिडतो, आम्ही नको ते शब्द आमच्या मुखातून काढतो. तर आम्हाला आज परमेश्वराचं वचन सावध होण्यासाठी सांगतं. आम्ही बाहेर असोत किंवा घरात असोत, आमचं बोलणं हे नेहमी कृपायुक्त आणि मिठाने रुचकर केल्यासारखं असायला पाहिजे. आज आम्हाला कोणत्या ठिकाणी बदल घडवून आणायचा आहे? आमचं गृहजीवन जे आहे, आमचं कौटुंबिक जीवन जे आहे, त्यामध्ये अडचणी आहेत काय? आज माझ्या कुटुंबामध्ये वाद आहेत काय? अस्थिरता आहे काय? आम्ही काय करायला पाहिजे? आज देवबापाचं वचन सांगतं, आपली भूमिका ओळखा, आणि त्या भूमिकेमध्ये तुम्हाला परमेश्वराचं वचन काय करायला सांगतं ते तुम्ही करा. पती आहात काय? पत्नीवरती प्रीती करा प्रत्येक परिस्थितीत. पत्नी आहात काय? पतीच्या अधीन असा प्रत्येक परिस्थितीत. लेकरांच्या भूमिकेत आहात काय? तर आपल्या आई वडिलांच्या आज्ञा पाळा प्रत्येक परिस्थितीत. प्रभू, तू आमचं सहाय्य कर. आज देई बापा, आम्ही जे सर्वजण या ठिकाणी आहोत ते आम्हा प्रत्येकाला तू जाणतोस, ओळखतोस. पवित्र देव बापा, आमचं आध्यात्मिक जीवन असेल,
आमचं सामाजिक जीवन असेल, आमचं कौटुंबिक जीवन असेल, देवबापा प्रत्येक ठिकाणी तू आमच्या वागणुकीकडं, आमच्या आचरणाकडं पाहतो. ते कसं असायला पाहिजे म्हणून आज जेव्हा तुझ्या वचनातून तू आमचं मार्गदर्शन करतो, ते स्वीकारण्यासाठी, त्याप्रमाणे करण्यासाठी तू आमचं सहाय्य कर. प्रभू, तू आमचं सहाय्य कर. आम्ही स्वतःला तुझ्या अधीन करतो. तुला हवं तसं तू आम्हास बनव प्रभू. आमचं बोलणं असेल, आमची कृती असेल, नेहमी तुला आवडणारी ठरेल अशी कृपा तू आम्हास करो. तुझे आभार मानून प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. सुवंत देव परात्पर हे गीत गाऊया आणि आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जा. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासून सोडले तसेच तो आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आण नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहेत. आमेन. सुवन्य देवा परात्पर समाहोद्याला खालीवर तो पाप पुत्र आत्माचा त्रेयाला ध्यानांत मान. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.